Namaste students, welcome in this video of class 9 subject English. Today we are going to see unit number 3.5 Great Scientists. Great Scientists म्हणजे महान शास्त्रज्ञ. Great scientists are persevering and never deterred by difficulties. म्हणजेच जे महान शास्त्रज्ञ असतात त्यांच्या अंगी चिकाटी असते. They continue their efforts and never deterred by difficulties म्हणजे ते कधीही अडचणींमुळे निराश होत नाही. डिटर्ड म्हणजे निराश होणे, नाराज होणे, आणि डिफिकल्टी म्हणजे अडचणी. किती छान सुविचार आहे. महान शास्त्रज्ञ यांच्या अंगी चिकाटी हा गुण असतो आणि ते अडचणींमुळे कधीही निराश होत नाही. इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू सी द स्टोरी ऑफ द सायंटिस्ट मायकेल फॅरेडे. सो आर यू रेडी? लेट अस स्टार्ट. Michael Faraday is regarded as one of the most distinguished scientists and inventors of modern times, and his work on electricity is still a subject of study in the form of Faraday's laws. म्हणजेच मायकेल फॅरेडे यांना आज सर्वात प्रतिष्ठित वैज्ञानिकांपैकी एक मानलं जातं आणि त्यांनी जे काम केलं आहे विद्युत शक्तीवरचं, विजेवरचं आधुनिक काळामध्ये, ते त्याचे इन्व्हेंटर होते. इन्व्हेंटर म्हणजे काय? ज्यांनी शोध लावला आहे आणि त्यांनी विजेवरचा जो हा शोध लावला आहे त्या बाबतीत त्यांचा जो अभ्यास आहे तो आपण आजही फॅरेडेज लॉज म्हणजे फॅरेडेचे नियम या अंतर्गत आपण विज्ञानामध्ये ते शिकत आहोत. बट फ्यू नो हिज इन्स्पिरेशनल लाईफ स्टोरी. पण खूप कमी लोकांना मायकेल फॅरेडे यांची अतिशय प्रेरणादायी जीवनाची कहाणी त्यांना माहिती आहे. खूप कमी लोकांना ती माहिती आहे. विच इज ऑल अबाउट करेज अँड फायटिंग अगेन्स्ट द ऑड्स. त्यांची जी कहाणी आहे, त्यांची जी गोष्ट आहे ती संपूर्णपणे त्यांचं धैर्य, करेज म्हणजे धैर्य, आणि फायटिंग म्हणजे लढाई, त्यावेळेच्या ज्या समस्या होत्या, त्यांच्या ज्या अडचणी होत्या, त्या अडचणींविरुद्ध ते कसे लढले, ही त्यांची कहाणी आहे त्यांच्या जीवनाविषयी. मायकेल फॅरेडे वॉज बॉर्न इन टू अ पॉवर्टी स्ट्रायकन फॅमिली इन अ डर्टी लंडन सबर्ब. मायकेल फॅरेडे यांचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये झाला. ते कुटुंब लंडन मधील एका अतिशय गलिच्छ अशा उपनगरामध्ये राहत होतं. ही सफर्ड फ्रॉम अ स्पीच डिफेक्ट ॲज अ चाइल्ड. मायकेल फॅरेडे यांना लहानपणापासून बोलण्यामध्ये त्यांच्या दोष होता. वाचा दोष म्हणतो ना आपण, ते लहानपणापासून त्यांच्या बोलण्यामध्ये दोष होता. ही वुड प्रोनाऊन्स रॅबिट ॲज वॅबिट. म्हणजे रॅबिट हा शब्दामध्ये जो आर असतो, हा त्यांना उच्चारताच येत नव्हता. रॅबिटला ते वॅबिट असं म्हणत असत. ही कुड नॉट इवन से हिज ओन नेम. मायकेल फॅरेडे यांना लहानपणी त्यांचं स्वतःचं नाव सुद्धा नीट म्हणता येत नव्हतं. अँड वुड कॉल हिमसेल्फ फॅरेडे. फॅरेडे म्हणायला पाहिजे ना, त्याच्याऐवजी ते फॅरेडे असं म्हणत असत. अदर चिल्ड्रन लाफ्ड ॲट हिम. इतर मुलं जे होते ते त्यांना हसायचे. अँड टीचर्स डिड नॉट हेल्प हिम आयदर. आणि त्यांचे जे शिक्षक होते त्या शिक्षकांनी देखील त्यांना काही मदत केली नाही. वेन ही वॉज 12, जेव्हा ते 12 वर्षांचे होते, हिज मदर वॉज फोर्स्ड टू टेक हिम आउट ऑफ स्कूल. ते जेव्हा 12 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईला सांगण्यात आलं की त्याचं नाव शाळेतून काढून घ्या. दस पुटिंग अन एंड टू हिज फॉर्मल एज्युकेशन. अशा प्रकारे त्यांच्या शाळेचं जे औपचारिक शिक्षण होतं त्याचा शेवट झाला. म्हणजे लहानपणीच त्यांना शाळा सोडून द्यावी लागली. ॲट 13, ते जेव्हा 13 वर्षाचे होते, काय झालं बघा. ॲट 13 however he started working with a book binder. 13व्या वर्षीच त्यांना काम करायला सुरुवात केली एका बुक बाइंडरच्या बरोबर. बुक बाइंडर माहिती असेल तुम्हाला, पुस्तकांची जो बांधणी करतो, बुक बाइंडिंग करतो तो. बाइंडिंग hundreds of books during the day and staying up all night to read them. बघा बरं का, मायकेल फॅरेडे बाइंडिंग करायचे, शेकडो पुस्तकांना ते बाइंडिंग करायचे दिवसभर, आणि रात्री काय करायचे ते स्टेइंग अप ऑल नाईट टू रीड देम, आणि रात्री ते पुस्तकं वाचत बसायचे. रीडिंग दस बिकेम हिज ऑब्सेशन. आणि वाचन म्हणजे जणू काही या वाचनाने त्यांना पछाडलं होतं. त्यांना वाचनाचा छंदच लागून गेला होता. वन डे ही केम अक्रॉस अ बुक ऑन इलेक्ट्रिसिटी which had been sent to his master for binding. एके दिवशी त्यांचा जो मालक होता, बुक बाइंडिंगचा जो मालक होता, त्या मालकाकडे इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज, विद्युत
यावर आधारित असलेलं एक पुस्तक बाइंडिंगसाठी आलं होतं. ही स्टार्टेड रिडिंग इट अँड वॉज कम्प्लिटली हुक्ड. मायकेल फॅरेडे यांनी ते विजेवरचं पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पूर्णपणे त्या पुस्तकामुळे ते मंत्रमुग्ध झाले. हुक्ड. ते पुस्तक इतकं छान होतं इलेक्ट्रिसिटीवरचं की बाइंडिंग करून त्यांनी ते वाचलं आणि ते पुस्तक वाचून ते मंत्रमुग्ध झाले. दॅट वॉज हिज फर्स्ट इंट्रोडक्शन टू द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी या विषयाशी त्यांची पहिली ओळख झाली. विच सून बिकेम अ लाईफ लॉंग फॅसिनेशन. आणि हीच इलेक्ट्रिसिटी पुढे आयुष्यभराची त्यांची आवड बनली. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. वयाच्या 21व्या वर्षापर्यंत फॅरेडे अतिशय गरीब होता. वन्स अ फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर अँड डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनाउंड केमिस्ट हम्फ्रे डेव्ही ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन. आणि एकदा काय झालं, त्यांचा एक मित्र होता. त्यांच्या मित्राने फॅरेडेला एक फ्री तिकीट, मोफत एक तिकीट दिलं. कशाचं होतं हे तिकीट? पब्लिक लेक्चर, एका जाहीर व्याख्यानाचं. हे जाहीर व्याख्यान आणि प्रात्यक्षिक होतं. कोणाचं होतं हे प्रात्यक्षिक माहितीये? रिनाउंड केमिस्ट, अतिशय सुप्रसिद्ध रसायन तज्ञ हम्फ्रे डेव्ही. आणि हम्फ्रे डेव्ही हे खूप मोठे शास्त्रज्ञ होते. त्यांचं लंडन येथील रॉयल इन्स्टिट्यूशन मध्ये एक व्याख्यान आणि प्रात्यक्षिक होतं. त्याचं मोफत तिकीट मायकेल फॅरेडे यांना त्यांच्या मित्रांनी दिलं. डेव्हीज वर्क ऑन केमिकल्स अँड इलेक्ट्रिकल लाइटिंग वॉज द सब्जेक्ट ऑफ कॉन्व्हर्सेशन अमंग द सायंटिस्ट्स ऑफ दॅट एज. त्या काळातले जे शास्त्रज्ञ होते त्या शास्त्रज्ञांच्या मध्ये एक अभ्यासाचा विषय होता की सर हम्फ्रे डेव्ही यांनी रसायनं, केमिकल्स आणि इलेक्ट्रिकल लाइटिंग आणि विद्युत प्रकाश यावरती जे संशोधन केलं होतं त्यावरती त्या काळाचे सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक जे होते ते चर्चा करत असत. 70 years later, 70 वर्षानंतर, 70 years later, अक्रॉस द अटलांटिक ओशन इन USA, म्हणजेच अटलांटिक ओशनच्या पलीकडे USA मध्ये, द सेम वर्क एनेबल्ड थॉमस एडिसन टू प्रोड्यूस द फर्स्ट कन्सिस्टंट लाईट बल्ब. म्हणजे सर हम्फ्रे डेव्ही यांनी जो प्रयोग केला होता त्यावरच आधारित एक विजेचा दिवा बनवला होता अमेरिकेमध्ये थॉमस एडिसन यांनी, आणि त्याला त्याचीच मदत झाली होती. आता बघा, दॅट डे इन 1812, तो दिवस 1812 सालचा तो दिवस, फॅरेडे वॉज स्पेल बाउंड बाय डेव्हीज लेक्चर. फॅरेडे हे अतिशय झपाटले गेले होते. सर हम्फ्रे डेव्ही यांचं त्यांनी जे लेक्चर ऐकलं ना, व्याख्यान ऐकलं ना, त्या व्याख्यानाने ते अतिशय झपाटले गेले. ही केप्ट टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड. आणि त्या व्याख्यानामध्ये मायकेल फॅरेडे यांनी नोट्स काढल्या. व्याख्यान ऐकता ऐकता त्यांनी नोट्स काढल्या. कशाबद्दल होत्या या नोट्स? मिस्टेरियस फोर्स ऑफ इलेक्ट्रिक फ्लुइड. मिस्टेरियस म्हणजे रहस्यमय. एक रहस्यमय असं एक बल असतं. विद्युत क्षेत्र जे असतं ना, त्या विद्युत क्षेत्रामध्ये एक रहस्यमय बल असतं. तुम्ही पाहिलं असेल की जिथे ज्या तारेतून वीज वाहत असते ती वीज कोणालाही आकर्षित करून घेते. ते एक बल असतं, रहस्यमय बल येते. ही वॉज सो एनग्रोस्ड in the lecture that he forgot to applaud with the rest of the crowd. मायकेल फॅरेडे त्या व्याख्यानामध्ये इतके तल्लीन झाले होते की व्याख्यानानंतर त्या गर्दीतल्या लोकांबरोबर टाळ्या वाजवणं ही गोष्ट सुद्धा ते विसरून गेले. When he went back, his notes were so comprehensive that he bound them into a book. तो जेव्हा घरी परत गेला तेव्हा त्याला कळलं की त्यांनी ज्या नोट्स काढल्या होत्या त्या आकलनासाठी इतक्या सोप्या होत्या, इतक्या छान नोट्स त्यांनी काढल्या होत्या, परिपूर्ण नोट्स. आणि त्या नोट्सचा जो कागद होते त्याला त्यांनी बाइंडिंग केलं आणि त्या बाइंडिंग करून त्यांनी एक पुस्तक बनवलं. मिनिंग टू गिफ्ट इट टू डेव्ही समडे. आणि मायकेल फॅरेडेने ठरवलं की ते जे पुस्तक बनवलंय आपण नोट्सचं ते आपण डेव्ही यांना गिफ्ट म्हणून देऊया, भेट म्हणून देऊया. फॅरेडे डिसाइडेड दॅट डे दॅट ही डिड नॉट जस्ट वॉन्ट टू सेल बुक्स. त्याच दिवशी फॅरेडेने ठरवलं की आपण नुसतं पुस्तकं विकत बसायचं नाही. ही वॉन्टेड टू बी अ ग्रेट सायंटिस्ट. त्याची इच्छा होती की आपण सुद्धा एक महान शास्त्रज्ञ बनायचं. गुड इनफ टू राईट हिज ओन बुक्स. आणि इतका चांगला शास्त्रज्ञ आपण बनायचं की आपण स्वतःचं पुस्तक लिहायचं. डेव्ही बिकेम हिज रोल मॉडेल. आता मायकेल फॅरेडेचा आदर्श कोण होतं? तर डेव्ही. सर हम्फ्रे डेव्ही हे मायकेल फॅरेडेचे कोण होते? आदर्श होते. रोल मॉडेल म्हणजे आदर्श. But
देअर वॉज अ प्रॉब्लेम, पण एक अडचण होती. ही डिड नॉट हॅव द सोशल स्टेटस, मनी और द एज्युकेशन टू परस्यू सायन्स. पण ती अडचण कोणती होती बघा नीट. मायकेल फॅरेडेकडे काय नव्हतं? कोणत्या 3 गोष्टी नव्हत्या? सोशल स्टेटस, सोशल स्टेटस म्हणजे सामाजिक स्थान त्याच्याकडे नव्हतं. मनी म्हणजे पैसा नव्हता. आणि अजून एक नव्हतं, द एज्युकेशन, शिक्षण. त्याला लहानपणी शाळा सोडून द्यावी लागली ना, त्याच्यामुळे पुढचं विज्ञान शिकण्यासाठी जे आवश्यक शिक्षण लागतं ते शिक्षण त्याच्याकडे नव्हतं. फॅरेडे थॉट इट वुड बी वंडरफुल इफ डेव्ही बिकेम हिज मेंटॉर. फॅरेडेने विचार केला की किती चांगलं होईल जर डेव्ही हे आपले गुरु बनले. मेंटॉर म्हणजे काय? गुरु. बट डेव्ही डिड नॉट ऍग्री इनिशियली. सुरुवातीला डेव्ही काही या गोष्टीशी सहमत झाले नाही. ऍग्री म्हणजे सहमत होणे. फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड. जरी हम्फ्रे काही तयार झाले नाही त्याचं गुरु बनायला, तरी पण फॅरेडे नाराज झाला नाही, निराश झाला नाही. ही जस्ट केप्ट ट्राईंग. त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. पुढे काय झालं बघूया. डेस्टिनी हॅड अ स्ट्रेंज प्लॅन इन स्टोअर फॉर हिम. पण नियती किंवा नशिबाने फॅरेडेसाठी एक वेगळाच प्लॅन आखला होता, योजना आखली होती. बघा त्याच्या नशिबात काय होतं. अ फ्यू इयर्स लेटर, काही वर्षानंतर काय झालं? अ केमिकल एक्सप्लोजन हॅपन्ड इनसाइड डेव्हीज लॅब. काही वर्षांनंतर डेव्ही, सर हम्फ्रे डेव्ही यांच्या लॅबमध्ये, प्रयोगशाळेमध्ये एक रासायनिक स्फोट झाला. केमिकल एक्सप्लोजन म्हणजे रासायनिक स्फोट झाला. अँड ही वॉज टेम्पररीली ब्लाइंडेड. आणि सर हम्फ्रे डेव्ही हे तात्पुरते त्यांना दिसेनासं झालं होतं. त्यांची दृष्टी गेली होती, ते दृष्टीहीन झाले होते, अंध झाले होते. ही नाव नीडेड अन असिस्टंट. त्यांना आता एका मदतनीसाची गरज होती. कसा पाहिजे तो मदतनीस? विथ अन एक्सलंट, उत्कृष्ट ज्यांची स्मरणशक्ती असेल अशा असिस्टंटची त्यांना गरज होती मदतीसाठी. ही वॉज रिमाइंडेड ऑफ फॅरेडे. आणि मग त्या सर हम्फ्रे डेव्ही यांना कोणाची आठवण आली? फॅरेडे यांची आठवण आली. अँड डिसाइडेड टू हायर हिम ॲज हिज सेक्रेटरी. आणि मग सर हम्फ्रे डेव्ही यांनी ठरवलं की आपण सेक्रेटरी म्हणून त्याला कामाला ठेवू. हायर म्हणजे कामाला ठेवणे. डेव्ही नेव्हर बिलीव्ड फॅरेडे कुड डू एनिथिंग इन द फील्ड ऑफ सायन्स गोइंग बाय हिज सोशल स्टेटस अँड एज्युकेशन. सर हम्फ्रे डेव्ही यांना माहिती होतं की फॅरेडे याच्याकडे सोशल स्टेटस नाहीये, एज्युकेशन नाहीये, आणि त्यामुळे त्यांनी विश्वासच ठेवला नाही की फॅरेडे सायन्सच्या क्षेत्रामध्ये, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करू शकेल. यावर त्यांचा विश्वासच नव्हता. He therefore dismissed Faraday's aspirations and advised him to stick to book binding. आणि सर हम्फ्रे डेव्ही यांनी काय केलं की फॅरेडेच्या ज्या एस्पिरेशन्स, आकांक्षा होती, ती त्याला मनातून काढून टाकायला लावली आणि त्याला सल्ला दिला की तू तुझं बुक बाइंडिंगच्याच कामाला चिटकून राहा. बट फॅरेडे वॉज रिलेंटलेस. पण फॅरेडे कसा होता? त्याच्या निर्णयाच्या बाबतीत रिलेंटलेस म्हणजे कठोर होता. एकदा निर्णय घेतला की तो पक्का होता. ही वर्क डे अँड नाईट अँड लर्न ॲज मच ॲज ही कुड अबाउट डेव्हीज एक्सपेरिमेंट्स. म्हणजे त्याच्या अंगी इतकी चिकाटी होती की त्यांनी दिवस रात्र काम केलं फॅरेडेने. आणि इतक्या गोष्टी शिकल्या. डेव्ही यांचे जे प्रयोग होते त्या प्रयोगाच्या बाबतीत जेवढं शक्य आहे तेवढं तो शिकला. सून फॅरेडे बिकेम इंडिस्पेन्सिबल टू डेव्ही. आणि लवकरच काय झालं मग की फॅरेडेला कामाला ठेवणं हे डेव्हीला अपरिहार्य बनलं. म्हणजे इतकी सवय लागली डेव्हीला फॅरेडेची मदत घेण्याची की फॅरेडे शिवाय तो कामच करू शकत नव्हता. म्हणजे अपरिहार्य झालं त्याला कामाला ठेवून घेणं. अँड वॉज प्रमोटेड टू हिज लॅब असिस्टंट. आणि डेव्हीने त्याला आपल्या प्रयोगशाळेचा मदतनीस म्हणून काम दिलं. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सायंटिफिक करिअर. ही त्याचं पहिलं यश होतं वैज्ञानिक क्षेत्रातलं. दो मच ऑफ हिज जॉब वॉज नाव क्लिनिंग लॅब्स, ॲटलिस्ट ही गॉट टू सी सम ऑफ डेव्हीज लिडिंग एक्सपेरिमेंट्स. आता तो प्रयोगशाळा स्वच्छ करता करता डेव्हीचे काही प्रयोग, महत्वाचे अग्रगण्य प्रयोग बघत होता. विद्यार्थी मित्रांनो, समजली या गोष्टीतला पहिला पार्ट आता आपण शिकलेलो आहोत. पुढच्या पार्टमध्ये आपण ही स्टोरी कंप्लीट करणार आहोत. आवडला हा व्हिडिओ? मायकेल फॅरेडे यांच्याबद्दल आपण खूप चांगली माहिती मिळवलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 बघूया आणि हा लेसन किंवा ही स्टोरी आपण पूर्ण करूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.